भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग. जयकुमार गोरेंची राजकीय खेळी. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मध्यरात्री सोलापुरातील नेत्यांची खलबत झाली आणि रचली गेली सोलापुरात येऊ घातलेल्या राजकीय भूकंपाची पटकथा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी जयकुमार गोरेंच्या माध्यमातून सोलापुरातील 4 माजी आमदारांनी भाजप पक्ष प्रवेशाची तयारी सुरू केली. फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीनंतर या माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, सोलापूर दक्षिणमधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सगळ्या प्रवेश होत असताना भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला. भारतीय जनता पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यशस्वी व्हावा याचं नियोजन माननीय मुख्यमंत्री महोदय करतात आणि त्या अनुषंगानं संबंधितांचे पक्षप्रवेश होतील असे परिस्थिती आहे. दरम्यान कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भूमिका घेणं गरजेचं असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंनी केलंय. माझी बाजू माननीय मुख्यमंत्री साहेबांना हीच बाजू सांगितली. आम्हाला काम का होत नाही आणि कुणाला सांगा, आम्ही तर आता वर कोणच नाही तसं सांगायला. त्यांना पण तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे ते म्हणले आपण आपल्या कार्यकर्त्याची कामं झाले पाहिजे, मतदारसंघातले कामं झाले पाहिजे आणि इथं काय सुधारण्याचे दिवस काय वाटेणार. आम्ही जिथं आहे तिथं अजून आमचं बिघडतच चाललेलं आहे जुन्या पक्षामध्ये. त्यामुळे तिथं काय खरं नाही आता. ते केवळ माजी आमदारच नव्हे तर माजी उपमहापौर आणि माजी नगरसेवकांनीही भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. दुसरीकडे मोदी आणि फडणवीसांच्या कामाकडे पाहून माजी आमदार भाजपमध्ये येत आहेत असं विधान भाजपच्या नेत्यांनी केलंय. तर राष्ट्रवादीतही लवकरच मेगा इनकमिंग होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या कानठळ्या बसतील असं म्हणत आमदार अमोल मिटकरींनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावलाय. प्रत्येक नागरिक असेल त्या नागरिकाच्या काम जे आहे ते करण्याचं काम जर करत असतील तर आपण त्यांच्याबरोबर जोडले गेलो पाहिजे, विकासाच्या प्रवाहाबरोबर जोडलो गेलो पाहिजे. या विचाराने सर्वजण हे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत. हा प्रवाह आहे, हा कोण कुठं गेला पाहिजे हा ज्याचा प्रश्न आहे. मग तुम्हाला एवढं सांगतो की आता ही सुरुवात आहे, अजून निवडणुकीचा काळ जवळ येतोय. जसं जसं दिवाळीचा पर्वकाळ संपेल, आजपासून दिवाळी सुरू झाली, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इन्कमिंग असेल. मोठे मोठे फटाक्याला फक्त वातान लावणं तेवढी बाकी आहे, मात्र आवाज कानठळ्या बसवणारा असेल हे आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांना सुचवू इच्छितो. मात्र या 4 माजी आमदारांच्या पक्षप्रवेशानं जिल्ह्याच्या राजकारणात काय फरक पडणार ते पाहूया. सोलापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. मोहिते पाटलांसारखे दिग्गज नेते आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. ज्याच्या हाती सहकारी संस्था त्यांच्याकडे सत्तेची चावी हे सोलापूरचं राजकीय गणित राहिलंय. त्यामुळे मोहोळ आणि माढ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे आव्हान उभं करण्यासाठी आणि अजित पवारांना शह देण्यासाठी भाजप ही रणनीती आखते. भाजपमधील माजी आमदारांची इन्कमिंग जशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान उभं करते, तशाच पद्धतीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा हा मोठा धक्का ठरू शकतो. भाजपने यामुळे एकाच दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भविष्यातील रणनीतीसाठी ही खेळी योग्य ठरणार का आणि यामुळे महायुतीत वादाला तोंड फुटणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. माझा सहकारी गणेश कवडेसह मी विश्वभूषण लिमये, काम टीव्ही न्यूज, सोलापूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.